जय हरी. आज या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी साक्षी भाव म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर साक्षी भाव पाहत असताना आपण ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील 2 ओव्यांचा आधार या ठिकाणी घेणार आहोत. तर माऊली म्हणतात, दे के पुढीलांचे वजे जो आपला माता घ्यायचे तरी कण दाटीचे धनुर्धरा. दुसऱ्याचं वज जर आपल्या माथ्यावर घेतलं आणि हे वज दुसऱ्याचं आहे हे जर आपण विसरून गेलं तर ते वज आपल्याला जड होणार नाही का? तर निश्चितच ते वज आपल्याला जड ह्या ठिकाणी होणार आहे, कारण ते वज दुसऱ्याचं आहे. पण विनाकारण ते वज माझं आहे आपण ह्या ठिकाणी भरम करून घेतला. आता दुसरी ओवी माऊली म्हणतात, तैसे शुभ अशुभ कर्मे निपजाती प्रकृती धर्मे ते मंद मती भ्रमे मी करता म्हणे. तसं हे कर्म जे आहे, शुभ अशुभ कर्म हे कशापासून निर्माण होतं? तर प्रकृतीपासून निर्माण होतं. परंतु भ्रम मी प्रकृती आहे हा भ्रम झाल्यामुळं ते शुभ अशुभ कर्म सुख दुःख हे माझंच आहे असं या ठिकाणी आपण समजतो आणि सुख दुःखाला कारणीभूत होतो. तर याच्या ठिकाणी साक्षी भावात कसं राहायचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा, ही प्रकृती आहे, आपलं हे शरीर आहे, हे 24 तत्वांपासून बनलं. ही प्रकृती मी नाही आणि प्रकृतीच्या ठिकाणी चालणार कर्म हे मी नाही, हे माझं नाही, हे या ठिकाणी समजून घ्यायचं. मग मी कोण आहे? या देहाना निराळा निसंग परब्रह्म तत्व आपण आहे हे या ठिकाणी समजून घ्यायचं. पहा, आता प्रकृतीच्या ठिकाणी 24 तत्व आपण या ठिकाणी पाहूया. तर ह्या प्रकृतीच्या ठिकाणी पंचमहाभूत आलेली आहेत. कोणते? पृथ्वी, तेज, वायू, आकाश आणि प्रकाश, ही 5 महाभूत. आता पहा, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय असे झाले 15 आणि 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय कोणते? शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श असे झाले 20 आणि 4 अंतकरण. म्हणजे अंतकरण एकच पण त्याचे परिणाम मात्र वेगळे. म्हणजे जसं अंतकरण जसे भूमिका करतात तसं तसं त्याला नाव बदलतं. मग ते 4 अंतकरण कोणते? मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं हे 24 तत्वांपासून हे ठिकाणी ही प्रकृती बनली. आता ह्या प्रकृती ठिकाणी कर्म चालतं. कोणते कर्म चालतं? बाह्य कर्म आणि आंतरकर्म. आता बाह्य कर्म कोणतं? तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्या मार्फत होणारा जे कर्म आहे हे झालं बाह्य कर्म. आता आंतरकर्म कोणतं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्यामध्ये चालणारं कर्म याला म्हणायचं आंतरकर्म. आता आंतरकर्म कोणतं चालतं? कशा पद्धतीने चालतं? तर मन विचार करतं, अंतकरण सुख दुःखाची जाणीव करून देतं, बुद्धी निश्चय करते आणि अहंकार मी 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 असं ह्या ठिकाणी म्हणत असतं. आणि हे जे कर्म आहे हे ठिकाणी आपल्या ठिकाणी चालत असतं. तर आता हे कर्म ही प्रकृती माझी नाही, या प्रकृती ठिकाणी 24 तत्व जे आहे हे माझे नाही. मग यांच्यापासून होणारं कर्म हे तरी आपले असतील का? हे कर्म सुद्धा आपले नाहीत. मग आपण कोण आहे? या प्रकृतीचा ना आपला संबंध आल्यामुळं फक्त आपल्याला ते जाणवतं, त्या कर्माची अनुभूती येते. म्हणून ह्या कर्माचा मी फक्त साक्षी आहे. ह्या प्रकृतीपासून होणाऱ्या कर्माचा मी साक्षी आहे. ह्या कर्माचा माझा काही संबंध नाही. ही प्रकृती जर आपली नसेल तर त्या प्रकृतीपासून होणारं कर्म आपलं आहे का? अजिबात नाही. परंतु ह्या कर्मामध्ये कोण गुंततं? सुखदुःखामध्ये कोण गुंततं? ही प्रकृती माझी आहे असा ज्याला भ्रम होतो आणि या प्रकृतीपासून होणारं कर्म माझं आहे असं ज्याला वाटतं, तो मात्र सुख दुःखामध्ये ह्या ठिकाणी गुंतत असतो. परंतु ह्या ठिकाणी शास्त्र सांगतं, देह माझा नाही, मी देह नाही, मी देहारा निराळा निसंग परब्रह्म तत्व आहे. आणि हा बोध मात्र ह्या ठिकाणी सद्गुरूच्या माध्यमातून ह्या ठिकाणी समजून घ्यायचा. वेगळं निघून संसार बघा. ह्या देहापासून ह्या प्रकृतीपासून आपल्याला वेगळं निघायचं, समजून घ्यायचं ही प्रकृती मी नाही, मी परब्रह्म आहे. परंतु हे समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी परंपरेचे सद्गुरू करायचे, त्यांना शरण जायचं, त्यांच्याकडून तत्वमसी महावाक्याचा बोध घ्यायचा आणि मी देहा निराळा निसंग परब्रह्म तत्व आहे हे समजून घ्यायचं. ह्या देहाचा ह्या प्रकृतीचा मी या ठिकाणी साक्षी आहे असं या ठिकाणी समजून घ्यायचं. चला तर, जय हरी.